जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज डब्यासाठी कारल्याची सुकी भाजी करणार आहे। या पद्धतीने करून बघा, अजिबात कडू होणार नाही। त्यासाठी हे छोटे छोटे कारले घेतले, 8-9 कारले आहेत। स्वच्छ धुवून घेतले, कट करून घेते। मी हे गोल कट करत आहे, असे कट करून घ्यायचे। फार जाडही नाही आणि पातळही नाही, असे कट केलेले आहे। मी यातील बी काढलेल्या नाहीत। भाजी शिजल्यावर या बी छान कुरकुरीत लागतात। ताजे आणि कोवळे कारले आहेत। एका भांड्यात काढून घेते। यामध्ये 1 चमचा मीठ कारल्याला चोळून घ्यायचं आहे। सर्व फोडीला मीठ लावून घेते। यावर झाकण ठेवून 15-20 मिनिट असंच ठेवायचं। 20 मिनिटानंतर मिठामुळे कारल्याला पाणी सुटलेलं आहे, ते काढून टाकायचं। असं पिळून यातील मिठाचं पाणी काढून टाकत आहे। यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो। असं दाब देऊन काढायचं। त्यानंतर एका पाण्याने धुवून घेतले। यातील पाणी पूर्ण काढून टाकायचं। भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम झालं। मोहरी तडतडली। यामध्ये बारीक कट केलेला कांदा, मी 2 कांदे कट करून घेतले। कांदा परतून घ्यायचा, हलकासा रंग बदलेपर्यंत परतायचा। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। कांदा परतल्यावर अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यायची। यामध्ये 1 लहान चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, जिरे पावडर, 1 चमचा मिरची पावडर। भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर टाकायची। मिक्स करते, हे परतून घेते। यामध्ये कट केलेले कारले मिक्स करते। 1 मिनिट परतून घ्यायचं। यामध्ये पाणी टाकायचं नाही। वाफेवर कारले शिजवून घ्यायचे आहे। यावर झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचे आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 5 ते 6 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे। 5 ते 6 मिनिटानंतर छान वाफ आलेली आहे। कारले वाफेवरच शिजतात। कारले या पद्धतीने करून बघा, न आवडणारे सुद्धा आवडीने जेवतील। खूप छान भाजी होते। यामध्ये अर्धा चमचा गूळ, चवीनुसार मीठ, यामध्ये अर्धा लिंबूचा रस, 1 मिनिट परतून घेते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा। नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। यावर झाकण ठेवून 10 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटानंतर पाणी न टाकता वाफेवर छान शिजलेली आहे। धुवून कापलेली कोथिंबीर, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करते। कारल्याची सुकी भाजी तयार आहे। डब्याला देऊ शकता। भाजी अजिबात कडू होत नाही। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।